मनोज जरांगे पाटील हे नाव ऐकले की राजकारण्यांच्या आता छातीमध्ये धडकी भरायला लागलेली आहे. कारण काय की हे मराठा समाजाची मतं आता आपल्याकडं येतील की नाही याच्या संबंधी त्यांच्यासमोर एकशा प्रश्न निर्माण झालेला आहे. म्हणून आता थेट राजधानीवर म्हणजे जी देशाची आर्थिक राजधानी आहे अशा राजधानीवर आपल्या पोटाचे, गरिबीचे, बेरोजगारीचे, उपेक्षितपणाचे, आपल्या आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक मागासलेपणाचे गाणे गाण्यासाठी ही चाल आहे मुंबईवर. आणि मग ती अडवता कशी येईल याच्यासाठी सत्ताधारी आणि काही प्रमाणात विरोधक सुद्धा घोडा घालण्याचा प्रयत्न करत आहे. तर तो कसा, या संबंधी आपण थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत. नमस्कार, जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. हे बघा, मनोज जारंगे पाटील यांनी सांगितलेलं आहे की गोळ्या घाला पण आम्ही थांबणार नाही. कारण की आम्ही अनेक तुम्हाला मुदती दिल्या, सगळी चर्चा झाली. आता तुम्ही असं म्हणायला लागलायला की मराठा समाज जो मराठवाड्यातला आहे त्या संदीप शिंदे समितीचा अहवाल आमच्याकडे प्राप्त झालेला आहे आणि तो लक्षात घेऊन आम्ही कुणबी हे प्रमाणपत्र मराठवाड्यातल्या सगळ्या लोकांना द्यायला तयार. आता संदीप शिंदे समितीने जो काही अहवाल तयार केलेला आहे त्याच्यासाठी 58 लाख वगैरे ते सगळ्या नोंदी त्यांनी तपासलेल्या आहेत. त्यांच्या समोर कुणबी आहे हे सगळं सिद्ध झालेलं आहे. मग आता जरांगे पाटील यांनी काय म्हटलेलं आहे की पूर्ण महाराष्ट्राचा विचार करा तुम्ही, फक्त मराठवाड्याचा करू नका. मग आता त्यांनी सगळ्या महाराष्ट्राचा करा म्हणून जरांगे पाटील आपला शब्द फिरवतात आहे, वारंवार आपली भाषा बदलतात आहे वगैरे वगैरे, अशी सगळी त्यांच्यावर टीका सुरू झाली. परंतु गरीब हा फक्त काय मराठवाड्यातच आहे का, तो सगळीकडे आहे. मोठ्या प्रमाणात कुणबी प्रमाणपत्र हे मराठवाड्यातल्या मराठ्यांना मिळालं नाही, ही वस्तुस्थिती आहे. आणि शिंदे समितीने नेमका तोच आधार घेतलेला आहे. जसं काल नितीन गडकरी यांच्या हस्ते शरद पवार यांना जो पुरस्कार दिला गेला, ज्या नावाने दिला गेला, ते डॉक्टर पंजाबराव देशमुख जे भारताचे कृषी मंत्री होते, त्यांनी त्यावेळेला जे सांगितलं होते की तुम्ही मराठ्यांनो कुणबी प्रमाणपत्र घ्या, तुम्ही मजुरी करताय, तुमचे हाल आहेत, तुम्ही सगळं आता वारंवार काही लष्करामध्ये जायचं नाही, मराठा बटालियन म्हणून तुम्हाला सगळीकडे सगळ्यांना जाता येणार नाही, आणि आता उपजीविकेसाठी शेती हेच साधन आहे, त्याच्यामुळे तुम्ही कुणबी आहात आणि कुणबी हे प्रमाणपत्र घ्या. मग त्यांचं ऐकून विदर्भातल्या अनेक बहुसंख्य लोकांनी ते घेतलं. मग त्यामुळं पण मराठे म्हणजे मराठवाड्यातले ज्यांच्या नावावरून मराठवाडा असं नाव पडलेलं आहे त्या विभागातल्या लोकांनी मात्र त्याच्यामध्ये थोडीशी चालढकल केली. त्याचा फटका त्यांना आता बसतोय. निजामाच्या काळामध्ये काही लोकांनी कुणबी प्रमाणपत्र घेतलेले आहेत आणि तेलंगणा हे जे काही स्वतंत्र राज्य निर्माण झालेलं आहे, ज्यावेळेला हैदराबादचं जे निजाम होतं त्या काळापासून तर ते कुणबी प्रमाणपत्र दिले जात होते. आणि इतकंच काय, अलीकडच्या म्हणजे आत्तापर्यंत सुद्धा तेलंगणा सरकार ते देत आहे. मग परराज्य जर देत आहे तर मग महाराष्ट्राच्या सरकारने का देऊ नये कुणबी प्रमाणपत्र, हा नेमका प्रश्न मनोज जरांगे पाटील यांनी विचारला होता. त्यामुळे शिंदे, फडणवीस आणि अजित पवार या सरकारला काय उठबशा काढायला लागलेला आहे. आता ज्या वेळेला बीडला 23 डिसेंबरला सभा झाली, त्या सभेमध्ये मनोज जरांगे पाटील यांनी सगळ्या जनतेला विचारलं की मुंबईला जायचं आहे ना, तयारी करायची आहे ना, आपल्याला वेळ लागणार आहे ना. असं म्हणून त्यांनी काय केलं, 1 तास सुद्धा वाढून दिला जाणार नाही हा निर्धार सोडून त्यांनी काय केलं, 1 महिन्याचा वेळ त्यांनी दिला. कारण की ही शेवटची निकराची लढाई, आरक्षण घेतल्याशिवाय माघारी फिरायचंच नाही असा तो निर्धार करण्यासाठी त्यांनी ते काय केलं, 20 ते 26 जानेवारी असा तो काळ निवडला. आणि मग आता ते निघालेले आहेत. मग आता याच्यामध्ये आडकाठी कशी घालायची. मग आता सरकार काय म्हणतोय, ट्रॅक्टर आणायचं नाही, मग तुम्हाला अमक्या अमक्या तारखेपर्यंतच मुदत आहे, तमक्या तमक्या तारखेपर्यंतच मुदत आहे. तशा नोटिसा बजावल्या गेल्या. तुम्ही निदान 18-19 तारखेपर्यंत तरी यायचं नाही मुंबईमध्ये, अशा नोटिसा बजावल्या गेल्या होत्या. मग आता तो 19च्या ऐवजी त्यांनी काय केलं, हुशारीने यांनी 20 जानेवारीची तारीख दिलेली. 20 जानेवारी नंतर त्या आंतरवाली मधून पायी निघतील, आपल्या ताफ्यासह निघतील. प्रत्येक म्हणजे फक्त आंतरवालीसाठी नाही, महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावातून कुटुंबाचे सगळे काबिले मुंबईच्या दिशेने रवाना होतील. आणि मग आपण काय करायचंय, आपल्याला पुरेसं असं धान्य बरोबर घ्यायचंय, औषधाचे सगळं बरोबर घ्यायचंय आणि असं करून नीट निघायचंय, शांततेमध्ये निघायचं.
कुठलंही व्यसन न करता निघायचंय. जसं आपण दिंडीला जातो, वारकरी म्हणून जातो, तसं आपल्याला निघायचंय आणि शांततेत आपल्याला जायचं. कायदा हातात घ्यायचा नाही. मग त्यांनी सभेमध्ये ते सांगूनच टाकलेलं आहे याच्यापूर्वी. काय सांगितलेलं आहे की जो कोणी जाळपोळ करेल, दगडफेक करेल, त्याला तुम्ही पकडून पोलिसाच्या ताब्यात द्या, तो आमचा नाही असं सांगून टाका. परंतु याचा अर्थ असा नाही की आपण काय आपण तिथं जायचं नाही किंवा आपण आपलं अंग चोरायचं किंवा आपली मागणी रेटून मांडायची नाही, असं काही नाहीये. आपण काय करायचंय, सरकार समोर आपण सनदशीर मार्गाने आंदोलन करायचं. आमची ही मागणी बाबा 70 वर्षातली तुम्ही काय सोडवली नाही. हा पक्ष आला, तो आला, तो आला, हा गेला, तो गेला, तरी तुम्ही काय सोडवू शकलेला नाही. नुसतेच तुम्ही आम्हाला कायदेशीर तिढे निर्माण केले, सामाजिक तज्ज्ञांनी सांगितलं, अमुक सांगितलं, परंतु मूळ जो आमचा प्रश्न आहे, गरिबीचा प्रश्न आहे, बेरोजगारीचा प्रश्न आहे, आमचा लग्न न जमण्याचा प्रश्न आहे, अनेक सामाजिक प्रश्न आहेत. आणि तसे सामाजिक प्रश्न आहेत. आमच्यामध्ये अंधश्रद्धा आहे, मग कशामुळे ती निर्माण झालेली आहे, त्याचे बळी का ठरतात आहे वगैरे, हे याचा सगळा विचार करा. सामाजिक दृष्ट्या आम्ही मागासलेला आहोत. त्याच्यानंतर आम्ही आर्थिकदृष्ट्या तर मागासलेलो आहोतच, हे तुम्हालाही मान्य आहे. म्हणून तर तुम्ही EWS देऊन आम्हाला गाजर दाखवण्याचा प्रयत्न केला, 10% देऊन, आणि त्याच्यातलं काही जास्तीत जास्त तुम्हाला देऊ इतरांच्या तुलनेमध्ये, असं तुम्ही सांगण्याचा प्रयत्न केला. म्हणजे ही एक फसवणूक केली. दुसरीकडे शैक्षणिक दृष्ट्या, अहो साधं कृषी सेवकाचं पद भरायचं आहे. काल तुम्ही ऐकलंय की काही काही हजार जागांसाठी 2-2.5 लाख अर्ज यावेत. म्हणजे किती बेकारी आहे बघा. आणि मग अशा परिस्थितीमध्ये सरकार जर काही झालायला तयार नाही, मग सरकारला गादा 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 हलवण्यासाठी काहीतरी असं आक्रमण करावं लागेल की नाही. म्हणून मुंबई ह्या आर्थिक राजधानीवर हे आक्रमण आहे, गोरगरिबांचं आक्रमण आहे, गावातल्या खेड्यातल्या समस्या घेऊन आंदोलन आहे. तुम्ही फक्त मराठ्यांचं आरक्षण मिळवण्यासाठी हा मोर्चा आहे असं न बघता जर विचार केला आपण त्या दृष्टीने, तर किती भयावह स्थिती आहे. आज मुंबईच्या तुलनेमध्ये महाराष्ट्र त्या इतर भागातलं किंवा मराठवाड्यातलं हे दरडोई उत्पन्न किती आहे. म्हणजे इकडचं 60,013 आहे आणि मुंबई मधलं किती आहे, ते 2 लाख, 2.25 लाखाच्या वरच आहे. म्हणजे इतकी ही विषमता आहे, असमतोलितता इतकी आहे. मग तुम्ही कसं काय गप्पा मारता, आम्ही 1 ट्रिलियन मध्ये जाणार, आम्ही हे होणार वगैरे, हे सगळं बाजूला ठेवा. त्याच्यामुळं त्याला वैतागून जाऊन, तुमच्या आश्वासनांना वैतागून जाऊ, म्हणून आम्ही मुंबईला येतोय आणि मुंबईमध्ये आम्ही ठाण मांडून बसणार. मग तुम्ही आमची बाकीची सगळी व्यवस्था करा. तुम्हाला कसं हे, आम्ही काय आमच्या पद्धतीने यांनी कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही याची आम्ही पुरेपूर काळजी घेणार आहोत. बाकी सरकार म्हणून तुमची जी काही जबाबदारी आहे, समाज म्हणून जी आहे, आणि राजकीय नेते म्हणून जी जबाबदारी तुम्ही पार पाडला, एकत्र या. तुम्ही काय केलंय की सर्व पक्षीय बैठका घेतल्या, तिथं शरद पवार आले, बाकीचे नेते आले, सर्व पक्षीय बैठका झाल्या, तरी हे आंदोलन का थांबायला तयार नाही. कारण की ती जी तिढीक आहे ना, तुमचं काहीच खरं नाही. म्हणजे आता कसं आहे की आता सर्वेमध्ये आपल्याला लोकसभा निवडणुकीमध्ये त्या महाराष्ट्र विकास आघाडी मविबापेक्षा 4% मतं कमी मिळणार. हे पुन्हा अशी धरली भरली परवा, काल परवा तसं सर्वे आला ते वोटरचा. त्याच्यामुळे आता काय करायचं बाबा, हे मराठा समाज जर नाराज झाला तर काय करायचं, ती एक आहे. आणि त्याच्या आधीपासून जे सर्वे येत होते, म्हणजे 5 राज्यातल्या निवडणुका झाल्या, त्याच्यापैकी 3 ठिकाणी आपण 3-4 ठिकाणी निवडून आलो, म्हणून आपल्या अंगामध्ये 12 हत्तींचं बळ जरूर आलेलं आहे. पण तो महाराष्ट्रामध्ये अजून परिस्थिती काय, ती आपल्या विरोधात आहे. मग हे त्यामुळं काय की आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, तुम्ही छत्रपती शिवरायांसमोर जाहीरपणे शपथ घेतलेली आहे. हिवाळी अधिवेशनामध्ये तुम्ही असं सांगितलेलं की फेब्रुवारीमध्ये आम्ही विशेष अधिवेशन घेऊ आणि टिकणारं आरक्षण द्यावं, असा ठराव आम्ही संमत करू. मागास आयोगामध्ये जे काही उलट फुलत झाले, मग आम्ही ताबडतोब ते लोक नेमलेले आहेत हे तुम्ही सांगा. त्याच्यानंतर आता 24 जानेवारीला जे काही कोर्टामध्ये, सुप्रीम कोर्टामध्ये क्युरेटिव्ह पिटिशन जे येणार आहे, तिथं मागास आयोगाला आता नीट सगळं अभ्यास करून बोलायला सांगा. आता मागास आयोग काय करणार आहे, सगळीकडे आपले लाख कर्मचारी घेऊन गावागावामध्ये सर्वे करणार आहे की बघा, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक हे मागासले पण मराठा समाजामध्ये कसं आहे, मग ते सगळं कर. आता ही इतकं हे सगळं केलं जात आहे. मग आता याच्यामध्ये राजकारण काय, त्याच्यात राजकारण आहे. मग आता एकनाथ शिंदेनी ही बाजू सांभाळायची. दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांनी काय करायचं, ओबीसी जिथं बसला रे बसला त्याच्या हक्काचं संरक्षणासाठी, तर जाऊन लगेच भेटायचं, लिंबू सरबत लगेच घेऊन जायचं, त्यांना सांगायचं की तुमच्या आरक्षणाला आम्ही धक्का लावणार नाही.
आणि मग कार्यकर्त्यांसमोर बोलताना भाजपच्या त्यांनी काय सांगितलं पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यामध्ये, की तुम्ही काय असं भेद बाळगू नका बाबा, मी मराठा कार्यकर्ता आहे, मी ओबीसी मराठा कार्यकर्ता, असं काय बंधन बाळगू नका, आम्ही समर्थ सगळं सोडवायला. आणि प्रत्यक्ष निवडणुकीमध्ये काय होतं की कुठलंही मतदान जातीकडे पाहून केलं जात नाही असं ते एकीकडे म्हणतात, परंतु प्रत्यक्षामध्ये काय, आपल्याला ओबीसीची मतही म्हणजे बाजूला जायला नको आणि मराठ्यांचे पण जायला नको. मग आपल्याला काय करता येणार, मग आपण सगळं राजकीय पाडा वाचायचं. मागास आयोग, त्यांनी ठाकरे सरकारमध्ये काय केलं, आम्ही काय केलं होतं. मग पृथ्वीराज चव्हाण यांनी सगळं सांगायचं की आम्ही आम्ही कसं सुरुवातीला दिलं होतं. मग आता हे सुप्रीम कोर्टामध्ये आता ही तिसरी वेळ आहे बघा, म्हणजे हायकोर्ट सुप्रीम कोर्ट मध्ये मध्ये ते गुणरत्न सदावर्ते वगैरे सगळे ते असे येतात लोक. बरं आता ते स्वतःला तो आर एस एस स्वयंसेवक आहेत ते, मग ते स्वयंसेवकाचा विरोध आहे. मग इकडे नागपूरला ज्या वेळेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या काही सहकारी आमदारांसह त्या रेशीम बागमध्ये गेले, त्यावेळेला तिथं काही काळानंतर वेळानंतर पत्रकारांना असं सांगितलं की आता जातगणना त्याला आमचा विरोध आहे. आणि त्याच नागपूरमध्ये काल राहुल गांधी काय म्हणाले की आम्ही जर सत्तेवर आलो तर आधी काय करू, आम्ही जातगणना. म्हणजे मग त्यांनी मोदींवर केलं. राहुल गांधी काय म्हणले, मोदीजी जर तुम्ही असं म्हणतात की मी ओबीसी समाज आहे, ओबीसी म्हणून माझ्यावर अन्याय होतो, आता तुम्ही म्हणायला लागलेत की गरिबी हीच एक जात आहे, पण ती सगळ्या समाजातले गरीब आहे. मग आता तुम्ही ओबीसी जर म्हणत नाहीये, स्वतःला गरीब म्हणताय, तर मग हे कसं काय, असं ते असा अवघड प्रश्न त्यांना विचारला. मग आता जातगणना, नंतर जातगणनेला आर एस एसचा विरोध आहे म्हटल्यावर लगेच दिल्ली उच्च एका तिथून असं आलं की नाही नाही आर एस एसचा विरोध नाही, असं ते आलेलं. म्हणजे मग ओबीसी नेते अनेक वर्षांपासून मागणी करतात आहे. हे मविबाचा जो काही 2-2.5 वर्षाचा काळ होता त्यावेळेला त्या मागणीने जोर धरला होता, अजूनही जोर धरलेला आहे. मग ती करायला का तयार नाही तो? जर सामाजिक समता प्रस्थापित करायची, त्या त्या समाजाला त्या प्रकारचे हक्क द्यायचे, की वर्षानुवर्षापासून ते उपेक्षित राहिलेला समाज आहे. मग तुम्ही फक्त गुणवत्तेच्या नावावर किंवा अमक्या नावावर तमक्या ह्या गोष्टीवर निकषावर तुम्ही त्यांना जर त्यांच्या हक्काचं नाकारताय, तर मग तुम्ही घटनेच्या विरुद्ध वागताय. म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे काही समतेचा संदेश दिला होता त्याची तुम्ही घोर प्रतारणा करताय. भलं त्यांनी म्हटलं होतं की काही दिवसच हे आरक्षण ठेवा, नंतर विचार करा, परंतु तुम्ही सुधारले नाही ना. तुम्ही फक्त निवडणूक आले की त्याच्यावर कसं आपली राजकीय पोळी भाजून घेता येईल याच्यातच 70 वर्ष गेले. आणि मग आता काय आहे? आता मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन फसावं, त्यांची गर्दी होऊ नये म्हणून काय काय सांगितलं जात आहे. तुम्ही हे बघा, तुम्ही असं करा, तुम्हाला आर्थिकदृष्ट्या आम्ही खूप सबल केलेलं आहे, त्याच्यामुळे तुम्ही थोडं सबोरीन घ्या, आपण क्युरेटिव्ह पिटिशन मध्ये हे करू, हे विशेष अधिवेशन घेऊ, असं त्यांना सांगितलं जात आहे. दुसरीकडे काय, तुम्ही ट्रॅक्टर आणू नका ही घ्या नोटीस, तुम्ही येऊच नका अशी आमची तुम्हाला विनंती आहे, अमुक हे करा. असं करून तुम्ही काय करताय, तुम्ही ते टाळताय प्रत्येक गोष्ट. त्याच्यामुळं फक्त आपल्या मतांची गोळाबेरीज कशी शाबूत राहील या दृष्टीनेच तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींकडे पाहताय. मग ते कुठेतरी थांबलं पाहिजे ना. मग आता दुसरीकडे काय म्हणायचंय की शरद पवार ह्या जरांगे यांच्या मागे असे नात का, मग तुम्ही राहा ना. याच्यामध्ये तुम्हाला कुणी रोखलेलं आहे, तुम्ही सगळ्यांनी मिळून राहायला पाहिजे. आणि मग या समाजातली जी आग आहे, ती पोटातली आग त्यांच्या मस्तकात गेलेली आहे. आणि मग आता ती क्रांती करायला निघालेला तो समाज आहे, त्या समाजाच्या मागे तुम्ही उभं राहायला पाहिजे की नाही. मग आता तुम्ही ओबीसी त्यांच्यामध्ये भांडणं कशी लावताय. मग आता धनगर समाजाचं मागणी आहे, मग त्या नेत्याला पकड, ह्या नेत्याला पकड, तिकडं आहे मुस्लिम आरक्षण आहे. हे प्रश्न तुम्हाला सोडवायचे, फक्त काय करायचंय, राजकारण करत राहायचं. उद्रेक झाला तर झाला, कायदा आणि सुव्यवस्थेच्या नावाखाली याच्या खाली तो आपण उद्रेक दाबून टाकू. पुन्हा कसं आहे की कायदा आम्ही हातात घेणार असं म्हणायला भाग पाडू. आणि ह्या व्यवस्थेचे शेवटी आपण संरक्षक आहोत, आपण पालक आहोत, हे असं एकीकडे तुम्हाला दाखवून द्यावंच लागणार आहे. आणि ती तुमची जबाबदारी आहे आणि ती तुम्हाला पार पाडावीच लागणार आहे. म्हणून जरांगे पाटील यांनी बीडला सभा घेतली, अशा बीडला सभा घेतली की जिथे 3 लोकप्रतिनिधींचे घर हॉटेल ते जाळलं गेलं होतं. मग आता ही धडकी भरलेली सगळ्या राजकारण्यांमध्ये, पक्ष कोणताही असो, हे आपल्याला गावबंदी तर केली, आता घरात राहणंही मुश्किल झालेलं आहे, अशी धडकी भरलेली आहे.
आता काल परवा पासून ते जे काही विकसित भारतच्या यात्रा फिरतात आहे, तिथेही प्रश्न निर्माण झालेले आहेत. अनेक गावांमध्ये म्हणजे सातारा, अकोला, संभाजीनगर, अनेक जिल्ह्यांमध्ये ती यात्रा अडवली जाते दोन कारणाने. एक तर आधी मराठा आरक्षण द्या, मग हे तुमचं योजनांची जाहिरात तुम्ही करा. दुसरीकडं फक्त मोदींची गॅरंटी असं म्हणू नका, भारत सरकारची गॅरंटी असं म्हणा. हे एक त्याच्यामध्ये कारण दिलं. मग आता जरांगे पाटील हे ह्या सगळ्या गोष्टीला सगळं ते चित्र बघतात आहे. त्यांच्या स्वतःवर खूप आरोप व्हायला लागलेत आता बाबा, की आता तुम्ही काय करताय, तुम्ही काही एकांगी निर्णय घेताय, कोणाला विश्वासात घेत नाही, वगैरे वगैरे सगळं चालू आहे. आता मग अनेक थेट नावच घ्यायचे तर छत्रपती संभाजी राजे असतील, उदयनराजे असतील, त्याच्यानंतर विनोद पाटील जे समन्वय समिती त्यांनी जे याचिका दाखल केली असेल, बाकीचे अनेक अभ्यासक बाळासाहेब सराटे असतील वगैरे, खूप मोठी यादी. ते सगळे ज्याच्या त्याच्या पद्धतीने अतिशय पोटतिडकीने त्यांनी प्रश्न मांडलेले आहेत आतापर्यंत. मग ते 58 मोर्चे निघाले, शांततेत निघाले वगैरे, हे सगळं त्याची चर्चा तिथून सुरुवात झाली. परंतु मनोज जरांगे हा जो चेहरा आलेला आहे, तो समोर आल्यामुळं बाकीचे चेहरे कसे अंधारले गेलेले, पण तो त्यांचे प्रयत्न दुर्लक्षित करून चालणार नाही. आणि मग आता हे सगळे जण काय जरांगे पाटलांच्या बाजूने उभे ठाकलेले आहेत, हेही तेवढंच खरं आहे. पण त्यांच्यामध्ये आपापसामध्ये काय होईल अशा प्रकारचे वक्तव्य केले जायला लागले. तर ते जरांगे पाटील त्यांच्या निश्चयापासून तसूभरही हटणार नाहीत. कारण की त्यांना कुठे राजकारणात जायचं नाही, स्वतःची 4 एकर जमीन विकून ते आलेले आहेत. त्याच्यामुळे त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन हे जे म्हणतात ना, यांच्याकडे फंड येतात कुठून, जेसीबी साठी कुठून फंड येतात, ट्रॅक्टरसाठी कुठून येतात, तर अहो ते पदर मोड करून ज्यांच्याकडे आपली साधनं आहेत ते करतात. जसं त्या रखमाजी जाधव यांनी सांगितलं की माझं ध्वनिक्षेपक मंडप हे सगळं मी माझ्या वतीने देतोय. असे अनेक दाते त्याच्यामध्ये पुढे येतात आहे. त्याच्यामुळं ही मुंबई आर्थिक राजधानीवर जी काही यात्रा, महायात्रा जी 400 किलोमीटरची निघतीये, ती सगळ्या अर्थाने अशी ऐतिहासिक होणार आहे. आणि मग खऱ्या अर्थाने सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासलेल्या लोकांना न्याय मिळेल अशी आपण अपेक्षा करू. काय नाही तर पुन्हा कसं, आता कसं आहे की निवडणूक येणार, निवडणुकीच्या तोंडावर आपण आरक्षण दिलं की भाजपचे जे काही 4%ची कमतरता आहे ती आपली भरून निघल. आणि मग काय करायचं, मग आता शिंदे गटाचे जे काही खासदार आहेत त्यांना काय करायचं, मराठे खासदार, त्यांना म्हणायचं बाबा तुम्ही कमळाच्या चिन्हावर उभे राहा. बरं, त्यांनाही तेच पाहिजे. इकडे अजितदादा गटाचे जे लोक आहेत त्यांनी ते देव पाण्यात बुडून बसलेले आहेत, तेच आता निष्कलंक ठरलेले ते ईडीच्या धाकापासून. आता काय सगळे मंत्रीपदच आहे त्यांच्याकडे. त्याच्यामुळे आता काय निवडणुकीला उभं राहायचं तर मस्त सामदंड घेत सगळं उभं राहू. आणि वेळ पडली तर राष्ट्रवादीच्या चिन्हाचं काय होईल ते होईल, पण आपल्याला कमळाचं चिन्ह मिळालं आणि आपण निवडून आलो, तर मग कशाचा पक्ष काय, मग कशाचं, मग धनुष्यबाणाबद्दल काय प्रेम आहे आणि त्या घड्याळाबद्दल काय प्रेम आहे, ज्या चिन्हामुळे आपण मोठे झालो, हे झालं ते प्रतारणा केली, काय गेलं ते गाढवाच्या याच्यामध्ये. त्याच्यामुळे काय चिंता करायची, त्याच्यामुळे कसं आहे, कसंही करून निवडून यायचंय. तर हेच सगळं बघितलं जात आहे. मग आता कारणांमध्ये कारण सांगत बसायचं मनोज जारंगे पाटलांना, त्यांच्या सगळ्या समर्थकांना, गोरगरिबांना. आता कोरोना येतोय बरं का, मग ते आता ते सगळ्या बातम्या सोडायला लागली. मग आता तिकडं तिकडं ते राम मंदिराचं जे आहे त्याच्यासाठी तिथं कोरोना नाही जाणार. हे फक्त कोरोना कुठे येणार आहे, हे इकडेच येणार आहे. आणि त्यांच्या वाहनांना काय बंदी नाही, तुमच्या वाहनांना बंदी आहे. तुम्ही मुंबईत यायचं नाही, बरं का. तुम्ही मुंबईत येऊ नका आणि आम्हाला आहे ना, आम्हाला काही डोक्याला ताप करून देऊ नका, असं ते सरळ सांगतात आहे. मग कुठं भेदाभेद कर, त्यांच्या पोपटांना बोलायला लाव, असं सगळं ते सगळं चालू आहे. तर हे याची कशाचीही पर्वा न करता मनोज जरांगे पाटील यांनी निर्धार केलेला आहे. आणि त्यांनी मुंबईवर त्या अर्थाने मोठी चाल करण्याचं ठरवलेलं आहे. ही चाल म्हणजे कायदेशीर दृष्ट्याची चाल, त्याचा शब्दशः अर्थ घेऊ नका. तर ते जे आहे, तर ते जे काही दडपण आहे ते संपूर्ण राजकारणावरचं दडपण आहे. आणि कित्येक वर्ष फक्त झुंजवत ठेवणे आणि आपल्या राजकीय पोळ्या भाजून घेणे, यांना हा गोरगरी समाज आता त्यांचे गाल लाल करायला निघालेला आहे. तर त्यापासून कोणी रोखू नये यासाठी जरांगे पाटील यांचा निर्धार आणि त्यांच्या एकदम एकूणच नियोजनाला, जे नियोजन कसं सुरू झालेलं आहे, उपोषण त्यांनी आंतरवाली मध्ये केलं, ते गुंडाळलं जावं म्हणून आधी 200, 400, 500 अशी रसद वाढवली, पोलीस तिथे गेले, सगळा लाठीमार झाला. आणि तिथून जी काही वेदना जी चिघळली गेलेली आहे, त्या वेदना चिघळल्याचा आता तो त्याचं रूपांतर तिथून त्या डोक्यातल्या त्या रागाचं
उद्वेगाचं जे रूपांतर तिथे पेटलेल्या वन्नी आता कसा मोठ्या प्रमाणात तो चेतवला गेलेला आहे आणि याला सगळे सरकारसह सगळे राजकारणी जबाबदार आहे. तर धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास अवश्य शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा. धन्यवाद.